डिस्पेन्सेशन त्या कॉलाक सपोर्ट करपाक लागून साऊथ गोवा MP कॅप्टन विराटो सर हांगा आयिल्ले आसा। त्याच बरोबर काँग्रेसचे साऊथ गोवा प्रेसिडेंट सावियो बाब आयिल्लो आसा, नॉर्थ गोवा प्रेसिडेंट विरेन बाब आयिल्लो आसा, समीर वळवयकर आमच्या बरोबर आसा। तुमकां जशें म्हटलें ते ऑल वॉक्स ऑफ लायफ सगळे लोक जे आसा ते जी हत्या संविधानाची खरी आज जाता पळय ताच्या विरोधात प्रोटेस्ट करपाक लागून लोक येतले। आजुकूय आनीकूय लोक येवपाचे आसा। हांव कॅप्टन बाबाक विनंती करता की तेंच्यांनी ह्या विशयाचेर आपले मत मांडचें। आयज जो सिटीजन्स कॉल जे दिल्ले आसा, जे आमी आख्खे देशभर पळयता, जे आमच्या फाउंडिंग फादर्सांनी अंडर द लिडरशीप ऑफ जाका आमी म्हणटा फादर ऑफ कॉन्स्टिट्यूशन, आर्किटेक्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन बाबासाहेब आंबेडकर, जो कॉन्स्टिट्यूशन इतली वर्सां हेज एक्टेड एज अ ग्लू, फेविकॉल कसो सगळ्या लोकांक, धर्माच्या लोकांक, सगळे धर्माचे, सगळे भाशेचे वेगळे वेगळे कल्चर एकवटान काश्मीर टू कन्याकुमारी एकवटान दवरलेले आसा। ताजेर आयज जो अनडिक्लेअर्ड इमर्जन्सी जे ताणें म्हणा, जे डिफरंट इन्स्टिट्यूशन आसा, पिलर्स ऑफ डेमोक्रेसी आसा, तांचेर कब्जो करपाक ह्या सरकाराचो, सेंट्रल सरकार तसो हांगा स्टेटानूय तांचे पळय एजंट्स आसा, डबल इंजिन म्हणटा बट फक्त सेंट्रलाचे एजंट कब्जो करून जे डेमोक्रेटीक रायट्स आसा सिटीजन्साचेर तांणी क्रश करपाचो फूल प्रयत्न चालू आसा। आयज जे इलेक्शन कमिशन करता बिहाराक, सक्सेसिव्ह इलेक्शनांनी तांणी इंटरफियर केला, अनडेमोक्रेटीक मिन्स यूज करून कशें इलेक्शन रिजल्ट पासून लोकांक आयज तांचेर दुबाव गेल्लो आसा। हो रिजल्ट सारको आसा काय ना, बीट हरियाणा, बीट दिल्ली, बीट महाराष्ट्राचो पळय रिजल्ट आशिल्लो तो आमचो लिडर ऑफ ऑपोजिशन काँग्रेस लिडर श्री राहुल गांधीन सगळे एक्सप्लेन केल्ले आसा। आतां बिहाराक जावपाचें आसा। सेम थिंग लोकांचे, आम जनतेचे जे सिव्हिल रायट्स आसा त्या रायट्सांचेर खंय ना खंय भारतीय जनता पार्टीन इन्स्टिट्यूशनाचेर दबाव घालून लोकांचो आवाज बंद करपाक फूल प्रयत्न केल्लो आसा। अशे सगळे आमचे जे कॉन्स्टिट्यूशनल रायट्स आसा, जे आमचे कॉन्स्टिट्यूशन संविधानान सगळे दिल्ले आसा, इक्वॉलिटी म्हण, फ्रेटर्निटी म्हण, जस्टीस म्हण, लिबर्टी म्हण, हे सगळे पळय एन्श्रायन करून जे गॅरंटीन दिल्ले आसा लोकांक, तांचेर खंय ना खंय ह्या सरकारान लोकांक डिनाय करपाक फूल प्रयत्न चालू आसा। सो लोक ओगी रावचे ना। ही अनडिक्लेअर्ड इमर्जन्सी पळय आसा ताचेर आवाज उखलतले। भितर गेल्यार पासून उपकारता, कितेंय केल्यार उपकारता, पुलिसांक यूज करा, डिफरंट एजन्सींक यूज करा, बट असो टायम येतलो वेर द पीपल वील रिवोल्ट अगेन दीस अनडेमोक्रेटीक मीन्स यूज्ड बाय द भारतीय जनता पार्टी। सो हो प्रोटेस्ट जो आसा तांकां आमी तेंको दिवपाक आयिल्ले आसा, सो दॅट वो सरकार आसा पळय, they should know that people will resist any move to crush the democratic right of the people. आयज आमी हिंगा जमल्यार आमचो साऊथ गोवाचो खासदार जे सांगला बाब कॅप्टन विर्यातून, जे ही सिटीजन्स ऑफ गोवा हे प्रोटेस्ट ऑर्गनायज केला, तांकां हांव मान दिता। बाब आमचो रुद्रनायक एडवोकेट शिरोडकर, तशेंच हांगा जायती एक्टिविस्ट, NGOs आमचे हाजीर आसल्या, तांकां सगळ्यांक आमी तेंको दिवपाक आयले। आज तुमी पळयलां आसतलें, आज आमी फोंडेच्या गांवांत हे संविधान बचाव अभियान करता। दीस इज आख्खे गोंयभर चालू आसा। हे कित्याक लागून आसा? दीस इज बिकॉज वॉट इज हॅपनिंग इन द कंट्री। गोंयांत न्हू, आख्खे देशभर हे चल्लां। जे आज म्हणटा अनडिक्लेअर्ड एमर्जन्सी, जे आमचे कॅप्टनान आतांच तुमकां सांगलां सगळें, जे ह्यो
कसो प्रयत्न चल्ला तो जे वयता थिंगा जे हांव कॉन्स्टिट्युशनाचे वी आर इन डेंजर, वी आमची डेमोक्रेसी इज इन डेंजर. जे आयज हो भ्रश्ट जुमला पार्टीचो सरकार जे आयज गोंयभर जे प्रयत्न करूंक सोदता, जे आमचे एक्टिविस्ट भाव भयणां तशीच NGOs जे आयज मुखार चल्ल्या ते तांकां तांची तोंडां बंद करूंक मुखार चल. देखून आयज हे सगळे पुलीस भाव पुलिसांक यूज करून प्रयत्न चल्ला जे एक्टिविस्टांचे तशेंच NGOचे तोंडां बंद करून. आमी आज आयला हांगा तेंको दिवपाक. तशेंच आमचो कॅप्टन आनी नॉर्थ डिस्ट्रिक्ट प्रेजिडेंटूय आमी आज सगळे एक्टिविस्ट तशेंच NGO तेंको दिवपाक आज आमी हिंगा जमले. देव बरें. सिटीजन्स ऑफ गोवा तर्फे आज हो अनडिक्लेअर्ड एमर्जन्सी जी देशभर पळोवपाक मेळटा ताका विरोध करपाक आनी प्रोटेस्ट करपाक आज म्हाका दिसता हांगा ह्या पवित्र स्थानार आझाद मैदानार आमी सगळे उपस्थित आसा. आनी खास करून आमचे काँग्रेस पक्षाचे लिडर आनी साऊथ गोवाचे MP म्हाका दिसता संपूर्ण गोवाचे MP बाब कॅप्टन विर्याटो आसा, आमचे दोनी नॉर्थ आनी साऊथ गोवा काँग्रेसाचे डिस्ट्रिक्टाचे अध्यक्ष आसा आनी सगळे म्हाका दिसता ह्या सिटीजन्स ऑफ गोवाचे सगळे वांगडी हांगा उपस्थित आसा. आज खरेंच पळोवंक वचत जाल्यार म्हाका दिसता ही अत्यंत म्हत्वाची गोश्ट की जे देशाक स्वातंत्र्य मेळ्ळें 1947 तेज्या नंतर जो आमी आज जी वाटचाल पळयता दीस इज वन ऑफ द वर्स्ट म्हाका दिसता ही वाटचाल. कारण जी अनडिक्लेअर्ड एमर्जन्सी आज आमकां पळोवपाक मेळटा तेजें कारण कितें हे आज 1977 जी एमर्जन्सी डिक्लेअर जाली त्या वेळार परिस्थिती प्रमाणे तेजेर आज उलोवपाची उलयता आनी ते एक खंय तरी विश पेरपाचे हेंचे प्रयत्न आसा. कारण हांकां हेज्या पयली कडेन कांयच करपाची इच्छा ना. आमी पळयता की आज सगळ्यो संस्था ज्यो वेगळ्यो वेगळ्यो संस्था आसा, ज्यो इंडिपेंडंट बॉडीज आसा त्यो तेंच्यांनी सगळे आपल्या कंट्रोलान दवरलेले आसा. तेजें कारण कितें हांकां विरोधकांचो आवाज काबार करपाची गरज आसा. कारण हेंचे कडेन बाकीच्यो गोश्टी करपाक हेंची नैतिकता ना. त्या खातीर म्हाका दिसता आज जी अनडिक्लेअर्ड एमर्जन्सी म्हाका दिसता देशभर पळोवपाक मेळटा तेजो निशेध करपाक म्हाका दिसता संपूर्ण देशान सुरू जाल्ली आसा. आमचे आज संविधान साल्वार करपाक आमचे काँग्रेस पक्षाचे सगळे लिडर रस्त्यार येयल्ले आसा, गांवांनी भोंवता. कारण आज जर आमचे अखंड भारत जर उरतलो जाल्यार ह्यो गोश्टी उरप म्हत्वाचे. तातूंतल्यो प्रामुख्यान सेव डेमोक्रेसी, सेव कॉन्स्टिट्युशन आनी सेव सेक्युलर आयडियोलॉजी. म्हाका दिसता ह्या भारतीय जनता पक्षाच्या सरकाराक म्हाका दिसता हे जे आज जे तेंचें राजकारण चल्लां ते विरोधकांक काबार करपाचें राजकारण आनी जी तेंच्यो सगळ्यो संस्था तेंच्या अंतर्गत काम करून सगळे म्हाका दिसता जे सामान्य मनशाचे जे हक्क आसा ते काढून घेवपाचो प्रयत्न चालू आसा. त्या खातीर हो निशेध करपाक म्हाका दिसता आज सगळ्या हांगा आझाद मैदानार येयल्ले आसा. त्या खातीर येदा कदाचित जशें आमच्या कॅप्टनान म्हटलें की आज हो अखंड भारत जर उरतलो जाल्यार ह्यो 3 गोश्टी म्हत्वाच्यो आसतल्यो आनी त्या खातीर जी अनडिक्लेअर्ड एमर्जन्सी जी चालू आसा ती सपशेल काबार करपाक येदा कदाचित गरज पडली जाल्यार मोठें आंदोलन करपाची आमची तयारी आसतली. सगळ्यांनी देव बरें करूं. घोषणा भी ना नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी.